प्राइज असतील आणि अमित दसाडे यांचं हे 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल, हेही आपण कलेक्ट करायचं आहे. सीतारामजी दसाडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज नितेश करता आलंय. त्या ठिकाणी त्याचबरोबर ती सनीला देखील कॅश प्राइज असेल आणि जयदास टेंबे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज अमित दसाडेला आलंय. अमित सनी घ्या आपल्या वेळी प्राइज घ्या आणि त्याचबरोबर हे 100 रुपयाचं कॅश प्राइज अमित आपणही त्या ठिकाणी कलेक्ट करायचं आहे. तर अमित दसाडेला हे 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला विनंती असेल अंपायर्स त्या ठिकाणी पाठवायचे. टीम भांडारे नितेश त्या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देत आहोत आणि 4 चेंडूमध्ये 24 धावा ठोकल्या. कॅप्टन नितेश मालोरे ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. त्या ठिकाणी अफलातून फलंदाजी त्याच्या जोरावरती जर आपण पाहिलं तर टीमनं 55 धावांचा डोंगर उभा केला. या ठिकाणी टीम तोंडलेकरवाडी सोमेश आणि कुणाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अर्थातच नाणेफेक जिंकल्यानंतर पुन्हा एकदा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला टीम करंबेली संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅक वरती जातील. रोहन गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळते. निश्चितच इथं देखील एक चांगली बिग फाईट पाहायला मिळेल. टीम करंबेली संघ दोन्हीही संघाने आपला पहिला विजय चांगल्या रीतीनं संपादन केलाय. दुसऱ्या फेरीमध्ये ते दाखल झाले. तदनंतर जर विचार केला तर इथून पुढे सेमीफायनल मध्ये दाखल होण्याकरता आणि एक ट्रॉफी कन्फर्म करण्याकरता सर्वस्व द्यावं लागेल. आणि आपलं सर्वस्व देण्याकरता आपला बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स देण्याकरता टीम करंबेली विपक्ष टीम तोंडलेकरवाडी देखील झाली आहे सज्ज. पूर्वार्धाच्या खेळाला सुरुवात. पहिला चेंडू राईट टर्म. ओह क्या बात आहे. अफलातून स्ट्रोक आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून अगदी गगनचुंबी षटकार आलाय. सोमेशच्या बाट मधून षटकार आलाय. अफलातून पहिल्याच चेंडूवरती षटकार. इरादे स्पष्ट आहेत. आज आम्हाला काही करून सेमीफायनल मध्ये दाखल व्हायचं आहे. त्या अनुषंगानं मला फटकेबाजी करायची आहे. उचले घेणारा हा चेंडू होता. यावेळेस अगदी पुढ्यात टप्पा पडल्यानंतर पुढ्यातून चेंडू उचललाय. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथं कमबॅक केलाय ना ते रोहननं. 6 धावानंतर एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना आपण तर एक इथं देखील एक चांगला नाव खेळावं लागेल सोमेश या बॅटर्सला. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी देखील पाहायला मिळते. पुन्हा स्विच हिट करायचं होतं. इथं देखील एक मोठा फटका खेळायचा होता. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. पोटेन्शियल्स आहेत या खेळाडूकडे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर मागच्या मॅच मध्ये एक अशाच दर्जाचा फटका खेळला होता षटकार. तदनंतर बीट होत असताना खेळपट्टी सोडली होती. क्रीज सोडली होती. यष्टीरक्षकांना अगदी
चपलाई दाखवली, यष्टीचित केलं, पंचांकडे अपील केलं आणि माघारी यावं लागलं होतं. पण पुन्हा एक संधी आली त्याच्या वाट्याला आणि ही संधी मात्र सोमेशनं निर्माण केली आहे. या संधीचं, या अपॉर्च्युनिटीचं फारसा फायदा होणार का, त्याला उचलणार का? चांगला आडवा बॅटनं इथं टोलला दिलाय, चेंडूला सरळ सीमारेषा पार धाडलेलाय. दुसरा षटकार सोमेशच्या बॅटमधून आलाय. डीजे मास्टर. बारा धावा आल्यात, 2 षटकार ठोकल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे या 2 चेंडूवरती आणखीन एखादा मोठा फटका बनला जाऊ शकतो. इथं काय घडणार? पायावरती जाऊन चेंडू अदललाय. तदनंतर मात्र जर विचार केला तर एक धाव इथं देखील पाहायला मिळाली आहे. सोमेश कुणाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 13 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातला शेष असेल आणि तो शेवटचा चेंडू घेऊन रोहन मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती अवतरेल. सकाळी ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं एक मोठ्या सोहळ्याला सुरुवात झाली ना, टीम भांदरे क्रिकेट संघानं आगाज केला या स्पर्धेचा आणि तोच आगाज, तो उत्साह आत्तापर्यंत अगदी बरकरार आहे. सर्वच खेळाडूंच्या माध्यमातून, सर्व टीमच्या माध्यमातून आपल्याला तिथं देखील पाहायला मिळतंय. दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना, दुसऱ्या फेरीचा महत्त्वपूर्ण दुसरा सामना आहे. कारण एका बाजूला टीम तोंडलेकरवाडी आहे तर दुसऱ्या बाजूला टीम करंबेली आहे. आकाश गणपतनं चांगला एक परफॉर्मन्स दिला होता पहिल्या मॅच मध्ये. इथं देखील चांगला ब्लॉक आउट पद्धतीचा चेंडू फेकलाय, जड मध्ये पुन्हा एकदा टाकलाय. एक बायच्या स्वरूपात एक धाव आली आहे. एकेरी धावेनं हे धावफलक पुढे जाईल. 14 या आकड्यावरती पहिल्या षटकाची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा त्या ठिकाणी बनल्यात. निश्चितच अजूनही त्या ठिकाणी 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. जरा बॉल द्या, जरा बॉल, रोल बॉल द्या जरा. काय एकदा बले 14 बनल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. जमेची बाब म्हणजे दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी उभे आहेत टीम तोंडलेकरवाडी संघाचे. सोमेश रिदम मध्ये आहे, कुणाल त्याला चांगली साथ देतोय. अर्थातच जर विचार केलं तर एक चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी बनली जाऊ शकते. एक 40 धावांचं पार्टनरशिप त्या ठिकाणी टप्पा ओलांडावा लागेल, पार करावा लागेल तर या जोडीला, अर्थातच टीम तोंडलेकरवाडी संघाला. चला जरा स्पीडअप करा. आकाश आलंय, तदनंतर गोलंदाजी ट्रॅकवरती टीम करंबेली संघाच्या माध्यमातून. अर्थातच एक चांगल्या दर्जाचा हा खेळाडू आहे. सातत्यानं तो देखील मुंबई सारख्या विभागामध्ये, अनेक विभागामध्ये क्रिकेट सातत्यानं खेळत असतो. आज आपल्या टीमच्या माध्यमातून, आपल्या गावच्या टीम मधून खेळण्याकरता तो सज्ज झालाय. टीम करंबेली
षटक क्रमांक दुसरं फेकण्याकरता. तर समोर देखील कुणाल आहे. टीम तोंडलेकरवाडी संघाच्या माध्यमातून कुणाल देखील सातत्यानं आपलं कॉन्ट्रीब्युशन देत आहे. कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं असतं मित्रांनो. 11च्या 11 खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर टीम नक्कीच तुमची एक चांगली काम त्या ठिकाणी करेल. यावेळेस अवांतरले वाईट दिले आहे. खूप एक्स्ट्रा मोठा बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. एक्स्ट्रा बाउन्सचा फटका बसला आकाशला आणि एक अवांतर धाव विचार केल्यानंतर टीम तोंडलेकरवाडी संघाच्या खात्यामध्ये जाते. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. मागच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं असेल तर टीम तोंडलेकरवाडी संघाने चांगला परफॉर्मन्स दिला होता. चांगलं फलंदाजी केली होती आणि चांगलं रोखलं होतं. इथं देखील तेच काम करावं लागेल. पण गणपत आकाश या जोडी होती. यावेळेस भीमवर चेंडू आलाय आणि इथं चौकार देखील आलाय. हा नशिबाचा चौकार. बाईकच्या स्वरूपात या 4 धावा अर्थातच 9+4 अशा 5 धावा ऍड होतील धावफलकावरती. डीजे मास्टर फ्रीटचा चेंडू असेल अर्थातच येणारा चेंडू फ्रीट स्वरूपाचा पाहायला मिळतोय. इथं चांगला स्ट्रोक आहे. फ्री हिटचा अगदी पुरेपूर फायदा उचललाय. वसूल केलाय तब्बल 6 धावा. कुणाल द रन मशीन. डीजे मास्टर तर हिमतीनं खऱ्या अर्थानं आपण कुणालाही झुकवू शकतो आणि इथं त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये येते. कुणाल अगदी हिमतीनं पुढे जातोय, भिडतोय समोरच्या टीम सोबत. आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे मिड विकेटच्या डोक्यावरून. दुसरा बॅक टू बॅक षटकार आलाय कुणालच्या बॅटमधून. कुणाला विचारलं होतं आज काय परफॉर्मन्स करणार. त्यांनी सांगितलं होतं आज आम्ही असा परफॉर्मन्स करू ना एकतरी ट्रॉफी आम्ही आमच्या गावात घेऊन जाऊ. 32 बनल्यात आतापर्यंत, 2च चेंडू फेकल्यात आणि त्या अनुषंगाने त्याचं एक्झिक्युशन राहिलंय. वाह, अफलातून षटकाराची हॅट्रिक आली आहे. मशीन थांबत नाहीये, ठोकतोय आकाशला. डीजे मास्टर तर ते शस्त्र आहे, त्या शस्त्राला आपलंसं मानलंय. धावफलकाचा विचार करता तब्बल 38 उभ्या केल्यात. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती. वा, चांगला स्ट्रोक. लॉंग ऑफ रिझनला त्या ठिकाणी प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. एक धाव बली आहे. तदनंतर जर विचार केला तर एकेरी धाबेने 39 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती येतील. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. फार महागडं षटक गेले टीम करंबेली संघाकरता. पहिला चेंडू वाईट स्वरूपात पाहिला, दुसरा चेंडू 9+4 पाहायला मिळाल्या. तदनंतर 3 षटकार बॅक टू बॅक सलग ठोकले कुणालनं. इथं चौथ्या चेंडूवरती 1 धाव आली. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 39 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. सोमेश ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत तर कुणालच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. चांगलं सावरलंय, चांगलं लीड केलंय खऱ्या अर्थाने या जोडीनं टीम तोंडलेकरवाडी संघाला. वा, चांगला चांगला चेंडू. इथं नो चेंडू आलाय. पुन्हा एकदा ओव्हर स्टेपिंग पाहायला मिळते. आज मात्र पाय घसरतोय. प्रत्येक मॅच मध्ये एक तरी ओव्हर स्टेपिंग पाहायला मिळते. वा, आकाश इथं पुन्हा एकदा फ्री हिट असेल. येणारा पुढील चेंडू. 40 बनल्यात. 40 ऑन बोर्ड पाहतोय. डगआउट मध्ये तोंडलेकरवाडी संघाचे खेळाडू मात्र जल्लोष करतायत
आपल्या दोन्ही बॅटर्सना अगदी टाळ्यांचा प्रतिसाद देत आहेत, त्यांचं मनोबल वाढवत आहेत. येणारा चेंडू फ्रेडचा असेल. सोमेश आक्रमण करणार का? वाह, मिनी हेलिकॉप्टर त्या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. तदनंतर मात्र जर आपण पाहिलं तर ऑन साइड रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव. 41 आल्यात, 41 बनल्यात. शेवटचा चेंडू शेष असेल. फार महागडं षटक त्या ठिकाणी, कारण 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळाल्या होत्या. इथं 41 बनल्यात, म्हणजे दुसरं षटक अतिशय एक्सपेन्सिव्ह म्हणावं लागेल टीम करंबेली संघाच्या माध्यमातून. उत्तरार्धाच्या खेळात आकाश त्या धावा वसूल करणार आहे का, हाही प्रश्नचिन्ह आहे. पण इथं 41 बनल्यात. शेवटचा चेंडू शेष असेल. षटक क्रमांक दुसरं. खोदून खोदून काढायचं होतं. इथं विकेटचं पतन, जोडी फोडले. आपण भांदरे क्रिकेट क्लब यांच्या वतीनं करत आहोत. त्यांना विनंती असेल आपण या समोर आणि त्यांचा हा सन्मान भांदरे क्रिकेट संघाच्या वतीनं या ठिकाणी केलं जातं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आलात त्याबद्दल आम्ही भांदरे क्रिकेट क्लब यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतो. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 41 बनवल्यात. तब्बल 27 धावा खर्च केल्या आकाशने या षटकामध्ये. शेवटचं षटक टीम विचार केला ना तर विजय आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. तर 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 41 धावा तब्बल कुठल्या. टीम तोंडले करवडी संघाचं पारडं मजबूत आहे, पण इथं 6 चेंडू. सोमेश अजूनही खेळपट्टीवरती आहे. वा, चांगला चेंडू होता. इथं रूम बनवला, तदनंतर मात्र ऑन साइडला फ्लिक केलंय. मिड ऑनला 30 सर्कल मध्ये चेंडूची धरपकड पाहायला मिळाली. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अर्थातच दुहेरी धाव्याने 43 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतील. निश्चितच सोमेशला आता जास्तीत जास्त स्ट्राईक वरती राहावं लागेल, कारण नजर बसली आहे. जम बसवला या खेळाडूनं खेळपट्टीवरती. निश्चितच तो चांगली फटकेबाजी करू शकतो, तो मोठे फटके खेळू शकतो, मारू शकतो आणि टीमला एक चांगला स्कोर त्या ठिकाणी उभा करून देऊ शकतो. वा, चांगला चेंडू याही वेळेस. अप्रतिम डिलिव्हरी. वा, चांगली फेकी, चांगली रनिंग बिटवीन या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट केल्यात. बघता बघता सोमेश आणि श्रेयसनं. सोमेश आज एक चांगली इनिंग साकारतोय. कुणालनं चांगलं काम केलं. कुणालनं जवळपास 3 षटकार आणि 2 सिंगल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. 20 धावा ठोकल्या 5 चेंडूमध्ये. इकडे जर विचार केला सोमेशचा तर 2 षटकार, 2 डबल्स, 1 सिंगल्स आली आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. दुसऱ्या फेरीचा 3रा सामना असेल आणि हे षटक संपल्यानंतर आपण त्या दोन्ही टीम्सला त्या ठिकाणी आमंत्रित करूया टॉस का बॉस मध्ये नाणेफेक करण्याकरता. पनलगर विपक्ष चेरवली या 2 संघांच्या कर्णधारांना विनंती असेल, हे षटक संपल्यानंतर लगेचच आपण त्या ठिकाणी टॉस्का बॉस मध्ये यायचं आहे. टीम पनलगर विपक्ष टीम चेरवली या 2 षटकांच्या दरम्यान पुढील मॅच. षटकार 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. वा, चांगला चेंडू. इथं देखील पुन्हा एकदा उलल डिलिव्हरी पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी करतोय हा छोटासा विजय. अफलातून आकाशने खर्च केलेल्या धावांवरती अंकुश लावायचं, रोख लावायची आहे आणि खऱ्या अर्थाने ते काम हा छोटा विजय करताना पाहायला मिळतोय. अडवा बॅटनं इथं स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन. झेल सुटलाय. 1 धावली आहे आणि पाणी संपलंय. मी आणाय सांगतो कुणा तरी. इथं देखील जर विचार केला तर एकेरी धाबेनं 46 बनलाय. चला, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. कुल्फी घ्यायची नाही, ते माझे पैसे आहेत.
दोन चेंडूचा खेळ बाकी आहे, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 46 बनल्यात. टीम तोंडलेकर वाडीनं आज चांगला परफॉर्मन्स दिलाय. हे 2 चेंडू जे शेष आहेत त्यावरती अर्धशतक पूर्ण होणार का या टीमचं? श्रेयस स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. अडवा बाटे यावेळेस स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीपचा प्रोटेक्शन पुढे सरसावला आहे, तिथं फंबलिंग पाहायला मिळाले. एकच धाव घेतली आहे. शेवटच्या चेंडूवरती सोमेश स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार आहे. 47 बनल्या. शेवटचा चेंडू शेष. या चेंडूवरती एखादा मोठा फटका येऊन अर्धशतक पूर्ण होणार का या टीमचं? चला टीम चेरवली, टीम विनंती असेल पणलगर आपण या टॉस्का बॉस मध्ये आमचे आयोजक आणि आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता. शेवटचा चेंडू शेष. खोदून काढलाय अनुभव बाटनं, तिथं देखील चौकार अर्जित केलाय. 51 धावा बोलवल्यात. पन्या दादा आणि पन्या दादाचं स्वागत. त्या ठिकाणी एक हरपन मौला व्यक्तिमत्व आहे. आणि जाऊया मॅच कडे आणि टॉस्का बॉस मध्ये देखील आपण जाऊया जिथं 2 टीम येतील. एका बाजूला असेल टीम चेरवली विपक्ष पनलगर, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 52 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे टीम करंबली संघाला. तर या ठिकाणी आपण जाऊया टॉस्का बॉस मध्ये जिथं 2 टीम्स समोर आहेत. एका बाजूला अनिकेत आहे पनलगर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम चेरवली संघ. दुसऱ्या फेरीचा महत्वपूर्ण सामना असेल. लिटीज आणि कॅन्सल परत टॉस असेल चेरवली कॉल. ओके हेड इट इज हेड. चला तर या ठिकाणी चेरवली संघाच्या बाजूने नाणेफेक जाते. अर्थातच महत्वपूर्ण सामना आहे, इम्पॉर्टन्स मॅच आहे, दुसऱ्या फेरीचा सामना आहे. सेमीफायनल मध्ये धडक मारण्याकरता काय प्लॅनिंग आखली आहे? फिल्डिंग करू. निश्चितच त्या ठिकाणी टीम पनलगर संघ आहे. अनिकेतनं चांगला परफॉर्मन्स दिलाय. कशा पद्धतीने रोखणार अनिकेतला? 30-35 धावांपर्यंत रोखू. नक्कीच. तर आज सेमीफायनल खेळण्याकरता तुम्ही देखील सज्ज झालात आणि त्याकरता तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अनिकेत इम्पॉर्टन्स मॅच समोर असेल. अर्थातच खडतर कंपनी, कशा पद्धतीने या खडतर कंपनीला तुम्ही रोखणार? प्रथम फलंदाजी करायची आहे, किती टार्गेट उभं करणार, काय गेम प्लॅनिंग असणार? मगच्या मॅच मध्ये चांगलं युनिट, चांगली बॅटिंग तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. नक्कीच आम्ही 45+ धावा करण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच त्याकरता तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण जास्त वेळ घेणार नाहीत कारण आपल्याला खूप सारा वेळ झालाय. जाऊया आपण मॅच कडे जिथं टीम करंबेली संघाला चेस करायच्या 52 धावा, अर्थातच 18 चेंडू मध्ये.
चौया मॅचकडे आणि विनंती असेल टीम तोंडले कबड्डी संघ, चला आपण कृपया स्पीडअप करायचं आहे. 52 धावा चेस करायच्या आहेत. आकाशनं 27 धावा खर्च केल्या होत्या. त्या 27 धावा बॅटनं वसूल करण्याकरता तो देखील खेळपट्टीवरती आलाय. गणपत आहे स्ट्रायकिंग एंडवरती. तर 18 चेंडूमध्ये 52 कशा बनवल्या जातील टीम करंबेळी संघाच्या माध्यमातून. शिवप्रतिष्ठान असोसिएशन अंतर्गत तुम्ही पाहताय अर्थातच टीम भांदरे क्रिकेट संघाचं आयोजन. पहिला चेंडू अभ्यमध्ये लॉफ्ट इथं षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती. इथं देखील सुरुवात चांगली आहे टीम करंबेली संघाची. गणपतच्या बाटमधून षटकार. डीजे मास्टर अफलातून सुरुवात आहे. यावेळेस मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय 30 यार्ड सर्कल मध्ये. आपण IPL मध्ये चिअर गर्ल्स बघितल्या, इथं चिअर बॉईज मैदानाच्या बाहेर पाहतोय. 7 धावा धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत. अर्थातच सोमेश आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. 52 धावा डिफेन्स केल्या जातील का? टीम तोंडले कबड्डी संघाने मागच्या मॅच मध्ये चांगली दर्जाची गोलंदाजी केली होती. इथं देखील तशीच गोलंदाजी जर राहिली तर निश्चितच त्या ठिकाणी 52 धावा रोखल्या जाऊ शकतात. धन्यवाद प्रणिल, आपण या ठिकाणी आलात. टीम भांदरे संघाच्या आयोजनाला आपण व्हिजिट केलीत, भेट दिलीत, त्याबद्दल आम्ही भांदरे क्रिकेट क्लबच्या वतीनं खूप सारं आपले देखील आभार व्यक्त करतो. यावेळेस देखील थोडा धीम्या गतीनं चेंडू फेकला होता. आकाश जर पाहिलं तर एक मोठा बिग हिट करण्याचा प्रयत्न, त्यावेळेस बॅटचा पंखा अगदी जोरात फिरवला होता. बॅटनं बॉलचा तितकासा संपर्क प्रॉपर टायमिंग बसू शकला नाही आहे, जुलवू शकला नाही आहे. एकेरी धाबेनं 8 धावा या धावफलकावरती येत आहेत. एक चांगली सुरुवात, एक चांगलं स्टार्टअप इथं देखील टीम करंबेली संघाला हवं आहे. पण टीम तोंडलेकरवाडी संघाची आज जिद्द, या जिद्दीनं उतरले ते खेळाडू, सोडायची नाहीये. प्रत्येक मॅच वरती एक परचम लहरावायचा आहे आणि तो परचम लहरवण्याकरता हे खेळाडू आपला परफॉर्मन्स त्या ठिकाणी टीमचा देत असताना टीमसाठी एक एक धाव किती महत्वाची आहे, किती मोलाची आहे ना त्यांनाही ठाऊक आहे. आणि प्रत्येक धाव रोखण्याकरता ही धडपड मैदानाच्या आतमध्ये त्यांचे देखील सुरू आहे. एकेरी धावेनं 9 धावा धावफलकावरती आल्यात. 52 धावांची गरज आहे जिंकण्याकरिता. यानंतर देखील एक पुढील चांगली मॅच पाहायला मिळेल आपल्याला. एका बाजूला चेरवली असेल, दुसऱ्या बाजूला पनवेलगरचा संघ असेल. बॅक टू द बॉल स्ट्रोक एक्झिक्यूट केला. इथं चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव इथं देखील खर्च केली आहे. एकेरी धावेनं 10 धावा या धावफलकावरती आपण निश्चितच पाहतोय. चांगल्या दर्जाचं षटक इथं देखील हाताळलं जातं. शेवटचा चेंडू शेष असेल सोमेशचा, ज्यानं एक अप्रतिम सुरुवात केली होती, आगाज केला होता आजच्या दिवसात टीम तोंडलेकरवाडीनं विजयानं. तोही चित्तथरारक विजय त्या ठिकाणी संपादन केला होता. पण तदनंतर एक चांगला परफॉर्मन्स दिलाय आत्तापर्यंत देखील या टीमनं. खेळपट्टीवरती चेंडू त्या ठिकाणी घरंगळतोय, पीच झालाय. तदनंतर मात्र एक चांगली रनिंग बिटवीन चोरली आहे. 1 धाव या दोन्ही बॅटर्सने. एकेरी धाबेनं 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
पूर्वीच्या काळी देखील त्यांनी खेळलाय, अनुभवलाय. इथं टीमला आता गरज आहे. स्लोअर पद्धतीचा चेंडू इथं देखील पाहायला मिळाला, मात्र ऑफस्टिकच्या बाहेर भरकटले जात आहेत. एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात आली आहे. एकेरी धावेने 12 धावा धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळत आहेत. तुम्हाला एक चांगलं फोकस त्या ठिकाणी ठेवावं लागेल. तुमचं लक्ष पूर्णतः त्या ठिकाणी त्या यष्टांवरती ठेवावे लागतील. एक चांगली रिदम, एक चांगली लय तुम्हाला पकडावी लागेल. चांगल्या लाईन लेंथवरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. वेग आहे, व्हेरिएशन्स देखील तुम्हाला ठेवावे लागतील. यावेळेस कमबॅक केलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू यावेळेस मात्र प्राप्त झालाय. अर्थातच एक बॉल डॉट केलाय. मागच्या मॅच मध्ये जवळपास तरी 5 चेंडू निर्धाव स्वरूपाचे फेकले होते. इथं देखील अशीच कामगिरी करत असताना लॉंग ऑफला प्रोटेक्शन अडवा आलाय. तिथं काय घडतंय तर झेल टिपली जाते. पहिला धक्का टीम करंबेलीला गणपतच्या रूपात. टीम करतायत, चांगली गोलंदाजी करतायत दिनेश. आज सेमीफायनल मध्ये दाखल होण्याकरिता मशक्कत घेतायत, मेहनत घेतायत टीम तोंडलेकरवाडी. उलटॉस पद्धतीचा चेंडू हवेमध्ये आहे. फटका हवेमध्ये फसलाय. कुणाल जजमेंट चांगली, झेल टिपलाय. महत्वाचा फलंदाज बॅक टू बॅक दुसरी शिकार केली दिनेश ने. डीजे मास्टर विकेट झाले दिनेश माडिक यांच्याकरता. अच्युतजी तोंडलेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. अफलातून आउटस्टँडिंग परफॉर्मन्स त्या ठिकाणी. 11 धावा 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. वा, 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. फक्त एक अवांतर धाव खर्च केली आहे वाईटच्या स्वरूपात. इथं देखील खराब लाईन लेंथ पकडली आहे. आणखीन एक अवांतर धाव आली आहे. अवांतर धावेनं त्या ठिकाणी 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातले. मात्र चांगलं रोखलंय ना ते टीम करंबेली संघाला. आणखी एक चांगला स्ट्रोक आहे. बॅक टू द बॉल स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. गोलीच्या वेगाने चेंडू फरार होईल. वन बाउंस सीमा पार. चौकार येईल. डीजे मास्टर डीजे. 4 चेंडू फेकलेत. 17 धावा धावफलकावरती आलेत. 35 ची गरज आहे. अजूनही सामना जिंकण्याकरता. पुन्हा पिच झालाय. पॉइंट रिजन मध्ये स्टिअर केला जातोय. एकेरी धाबेने धावफलक पुढे सरसवलं जाईल 18 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शेष असेल. 34 ची गरज आहे सामना जिंकण्याकरता टीम करंबेली संघाला. पण इकडे विचार केला ना तर दिनेश यांची गोलंदाजी अफलातून राहिली आहे. एक चौकार जरूर आलाय पण 2 महत्वाचे फलंदाज त्यांनी माघारी धाडलेत. इथं आणखीन एका फलंदाजाला यावं लागेल माघारी. अगदी यष्ट्याला चाटून चेंडू गेलाय आकाश डगआउट कडे. मोठी विकेट दिनेशच्या नावावरती. डीजे मास्टर
19 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती आपण निश्चितच पाहतोय. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी रॅली आहे. मी मगाशी म्हटलं होतं जर एक 40-45 धावा बनवल्या ना तर पहिल्याच षटकामध्ये पहिल्या मॅचमध्ये देखील या तोंडलेकरवाडी संघाने चांगली गोलंदाजी केली होती आणि इथं देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली आहे. ही त्यांची मेहनत आहे, त्यांची जिद्द आहे, काहीतरी करण्याची उमेद घेऊन आज त्यांनी घर सोडलं होतं आणि आज आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी तोंडलेकरवाडी संघासाठी आज यापैकी एक ट्रॉफी तरी आम्ही नेणार. सकाळी जे बोललं होतं ना त्यावरती खरं उतरले. कुणालनं अगदी सकाळी स्पष्ट केलं होतं आज आम्हाला काहीतरी करायचंय. बऱ्याच वेळा आमचा पराभव झाला, आम्हाला डॉमिनेट केले गेले, पण आज आम्ही आमचा परफॉर्मन्स दाखवणार आणि त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स दाखवलाय. दरम्यान एक अवांतर बाईटच्या स्वरूपात येईल, अर्थातच धावफलकावरती जोडली जाईल. 20 धावा, 36ची अजूनही 32ची अजूनही गरज आहे सामना जिंकण्याकरिता. बत्तीस धावांची गरज आहे. 4 चेंडूचा खेळ शेष आहे. श्रेयस गोलंदाजी ट्रॅकवर, इथं देखील फटका वे मध्ये, त्या ठिकाणी एक धाव पूर्ण. दुसरी घेण्याचा प्रयत्न बॅटर्सनं केला नाहीये. 3 चेंडू आणि आता मात्र 31ची गरज आहे. चांगली पकड बनवली, चांगली पकड बनवली सोमेशनं. कुणालनं केलेली अफलातून फलंदाजी, त्या ठिकाणी सोमेशची गोलंदाजी आणि त्याचबरोबर ती दिनेशचं ते स्पेल अफलातून, ज्यानं मॅच वरती आपली कायम पकड मजबूत बनवली. इथं यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे, पण तितकासा त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होणार नाहीये. एक धाव, एका धावेनं 22 धावा. 2 चेंडूचा खेळ शेष आहे. टीम तोंडलेकरवाडी सेमी फायनल मध्ये दाखल होण्याकरिता अगदी दहलीजवर उभा आहे. 30ची गरज आहे. 2 चेंडू मध्ये बॅकफूट वरती नेऊन टाकलं आकाशचं ते महागडं षटक. 27 धावा दुसऱ्या षटकामध्ये. कुणाल सोमेशनं अगदी कुणालचं अगदी कौतुक करावं लागेल, हिमतीचे त्याची दाद द्यावी लागेल. त्यांनी केलेली अफलातून फलंदाजी, त्याच्या जोरावरती सोमेशनं केलेलं मेहनत, सोमेशने केलेलं परिश्रम, त्याच्या ताकदीवरती आज तोंडलेकरवाडी संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतोय या भव्य दिव्य ट्रॉफीज वरती आपलं नाव कोरण्याकरिता. आणि टीम तोंडलेकरवाडी संघानं हा साबडा अगदी आपल्या खिशात घातलाय. वा, अफलातून कामगिरी. तुमचं खूप सारं कौतुक. टीम करंबेली संघाचं देखील खूप खूप अभिनंदन आणि खूप सारं कौतुक. आपण देखील आलात आणि आपलं देखील खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी या स्पर्धेमध्ये केलं, त्याबद्दल आम्ही टीम बांधरे संघाच्या वतीनं खूप सारं अभिनंदन करतो. टीम तोंडलेकरवाडी सेमीफायनल मध्ये दाखल होते. पुढील मॅच जाऊया, अर्थातच एका बाजूला असेल पनवेलकर, दुसऱ्या बाजूला टीम चेरवली. तोपर्यंत घेऊया डीजे मंदारचा आनंद आस्वाद.